SK59 न्यूज चॅनलच्या माध्यमातून श्रद्धावान बौद्धोपासक आणि उपासिकांना एक धम्माच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो। सर्वांना याची कल्पना आहे आणि माहितीसुद्धा आहे की आपला आज बौद्ध बांधव जो युवा वर्ग आहे हा जर धम्माच्या मार्गावर येण्याचा प्रयत्न करत नाही आहे, तर याचं कारण आपल्याला शोधणं फार काळाची गरज आहे। आपला हा युवा बांधव धम्माच्या मार्गावर का नाही येत, याचं कारण काय, तर हे कारण आपण शोधण्याची काळाची खूपच गरज आहे। आपल्या लोकांना संदेश देऊ इच्छितो की भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वीच त्यांना पुढची दिशा लोकांची दिसली होती की येणारे हा हजारो काळानंतर ह्या पृथ्वीतलावरती हा जो बहुजन समाज आहे हा नशाच्या आहारी जाईल, म्हणून त्यांनी आपल्याला पंचशील त्यांनी आपल्याला दिलं आहे। आणि या पंचशीलाच्या माध्यमातून जर आपण बघणार तर बुद्धांनी आपल्याला 5 शील दिले। हे 5 शील आपण प्रत्येक आपल्या कार्यक्रमामध्ये, आपल्या घरी प्रोग्राम असेल, विहारात प्रोग्राम असेल व अजून आपण ज्या ज्या ठिकाणी जातो बाहेर त्या ठिकाणी बौद्ध धम्माचे प्रोग्राम केले जातात, विधी वगैरे घेतली जाते। आणि ह्या विधीमध्ये पहिलीच विधी ती त्रिशरण पंचशील घेतली जाते। आपले लोक श्रद्धेने येतात, बसतात प्रोग्रामला, धम्माची विधीसुद्धा चांगल्या प्रकारे ग्रहण करतात, पंचशीलसुद्धा चांगल्या प्रकारे ग्रहण करतात। मग तो पंचशील पूजेने भिक्खू संघ आम्हाला देतो व बौद्धाचार्य पंचशील देतात। अशा प्रकारे आपण सर्व श्रद्धावान बौद्धोपासक उपासिका हे त्रिशरण पंचशील घेतो। पण हे घेत असताना नेमकं हे त्रिशरण पंचशील काय आहे याचा कधी आपण अभ्यासच करत नाही। तर आपल्याला हे पंचशील का दिलं जातं तर याचा आपण कधी विचारच करत नाही। पंचशील घेतलं म्हणजे संपलं अशातला भाग नाही आहे। ते पंचशील काय आहे तर आपण ते प्रॅक्टिकल आपल्या मनामध्ये उतरवलं पाहिजे। म्हणून बुद्धांनी आपल्याला एक मुठ्ठीभरच बुद्धांनी आपल्याला हा धम्म दिला की हा एवढाच तुम्ही धम्म तुमच्या जीवनात उतरवा की जेणेकरून तुमचं खूप मंगल होईल, खूप कल्याण होईल। मग हे मुठ्ठीभर धम्म म्हणजे काय दिलं बुद्धांनी आपल्याला, तर बुद्धांनी आपल्याला दिलं त्रिशरण पंचशील अष्टांगिक मार्ग की जेणेकरून आपण हे आपल्या आयुष्यामध्ये ग्रहण केलं पाहिजे। तर पंचशील नेमकं म्हणजे काय आहे, तर बुद्धांना माहीत होते की येणाऱ्या काही हजारो वर्षानंतर ह्या पृथ्वीतलावरती विविध प्रकारे नशाचे प्रकार होतील। तर आपण आज बघतोच आहेत की आपले येणारी जी पिढी आहे ही पिढी नशाच्या आहारी जाते। पंचशील तर आपण घेतोय पण आपल्यालाच माहीत नाही पंचशील काय आहे, तर आपण आपल्या मुलांना काय सांगणार। तर सर्वप्रथम जे आई वडील आहे जे रोज विहारात जातात, या धम्माच्या कार्यक्रमामध्ये जातात, तर तिथे गेल्यानंतर जो बौद्धाचार्य असेल किंवा बौद्ध भिक्षू असेल तर त्यांना आपण विचारायचं की भंते आपण जे आम्हाला पंचशील दिलं हे पंचशील नेमकं काय आहे, त्याची थोडक्यात आपण भंतेकडून माहिती घ्यावी की जेणेकरून ही माहिती तुम्हाला मिळाली तर तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकतात की पंचशील ही अशा अशा प्रकारे आहेत। तर पंचशील म्हणजे काय, तर बुद्धांनी म्हटले की पानातिपाता वेरमणी सिक्कापदं समादियामी, आदिन्न दाना वेरमणी सिक्कापदं समादियामी, कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्कापदं समादियामी, मूसा वादा वेरमणी सिक्कापदं समादियामी, सुरामेर यमज्ज पमाद ठाना वेरमणी सिक्कापदं समादियामी। म्हणजे हे 5 शील जे आम्हाला बुद्धांनी दिले तर ह्या 5 शीलामध्येच बौद्ध समाजाचं विकास पण आहे आणि खच्चीकरण पण आहे।
जर आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला या शिलाचं पालन करायला पडेल आणि त्याचं आचरण करायला पडेल. तर बुद्धांनी हे 5 शिलामध्ये म्हटले, प्राण्यामात्रेची हत्या करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी कुठल्या प्रकारची नशा करणार नाही, दारू पिणार नाही, चरस, गांजा, गुटखा, तंबाखू, सिगरेट घेणार नाही. हे शील आम्हाला बुद्धांनी दिलं आहे. जर आम्ही या शिलाचं पालन नाही केलं, त्याचं आचरण नाही केलं, मग आमची मुलं वाईट मार्गाला जातात. तर म्हणून माझी विनंती आहे, आपण ह्या पंचशिलाचं पहिल्यांदा पालन करावं. धम्माचा मूळ पहिला पाया पंचशीला आहे, बुद्धांनी दिलेला आहे. जसं आम्ही एखादं घर उभं करतो तर ते घर उभं करण्यासाठी आम्हाला कॉलम उभे करावे लागतात. तर पहिलं धम्माचं जे कॉलम आहे ते पंचशील आहे. हे पंचशील आपण आपल्या मुलाबाळांना सांगावे आणि त्यांना आचरण करायला सांगावे. आपण स्वतः पण आचरण करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. हे सर्व विकार आहे आमच्या आयुष्यामध्ये. बुद्धांनी हे विकार काढण्यासाठीच आम्हाला एक विपश्यना म्हणजे एक विद्या आम्हाला दिली. ती विपश्यना जर आपण केली तर आपण हळूहळू आपल्या आयुष्यामधून हे विकार सगळे नष्ट करू शकतो आणि एक चांगलं आपण एक सुशोभीकरण व आपलं जीवन आपण चांगल्या प्रकारे आपण जगू शकतो आणि इतर समाजाला पण आपण चांगल्या प्रकारे त्यांना हा मार्ग दाखवू शकतो. तर मी एवढंच बोलेल या ठिकाणी की प्रत्येक बौद्ध बांधव आणि भगिनींनी या पंचशिलाचं पालन करावं, त्याचं आचरण करावं, एवढंच माझी सर्वांना नम्र विनंती आहे. आणि जास्तीत जास्त आपण SK59 न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबावी आणि त्याचप्रमाणे लाईक करावा अशी मी विनंती करतो. इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.